स्थळी भरला रिता सर्व व्यापक असणारा महत्वमहीया असं म्हणतात बरं का. भागवताचा विषय आहे की देवाच्या शरीरावर 3.5 कोटी रोम जसे आपल्या शरीरावर, पण देवाच्या एका रोमाची ताकद केवढी माहितीये का? एका रोमामध्ये कोट्यावधी ब्रह्मांड, एक रोमे कोटी कोटी ब्रह्मांड. मग लक्ष द्या मायवा, 3.5 कोटी रोम, एका रोमामध्ये कोट्यावधी ब्रह्मांड. मग आपलं ब्रह्मांड कुठं? आपण कुठं? जरा विचार करा. 3.5 कोटी रोमांमधून ते रोम शोधून काढलं ज्याच्यामध्ये आपलं ब्रह्मांड. आपल्या ब्रह्मांडामध्ये 14 भुवन, 14 भुवनामध्ये 3 प्रमुख लोक, 3 प्रमुख लोकांमध्ये मृत्यूलोक, मृत्यूलोकामध्ये सप्तद्वीप, सप्तद्वीपामध्ये जम्बूद्वीप, जम्बूद्वीपामध्ये नवदेश, नवदेशामध्ये भारत, भारत देशामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये नांदेड, नांदेडमध्ये मुखेड, मुखेडमध्ये बाराळी, बाराळीमध्ये नगरेश्वराचं मंदिर. आणि त्या मंदिरात आपण 2 फूट बाय 2 फूट जागेवर बसलो. देव केवढा आणि आपण कसा कळेल? काय काय लोक म्हणतात आम्हाला जे दिसतं आम्ही तेच मानतो, आम्ही बाकी मानत नाही. मग 3 वर्ष मुस लावून कशाला बोंबला फिरला? कोरोनाचा किडा दिसला का तुला? स्वीकारला का नाही? माय बाप जाऊ द्या, त्याच्यावर विनोद भरपूर करता येतील, पण मला फक्त इथे एकच मांडायचं की तुका विष्णू नाही तुझ्या अनुरेणो या थोपडा. मायबाप लक्ष द्या, मला सांगायचं एवढंच होतं की मागणारे तुकोबर एवढे समर्थ आहे. मागणारे तुकोबर आहे. माणसाने देवापुढे उभं राहतो, देवाला घाम फुटावा आणि खरंच घाम फुटतो. देवाला अंट धरला की काहीतरी मागा, काहीतरी तुकोबर आहे म्हणले काय देवा? वडिलाचे बाटू कशाला? लक्ष खरं सांगू का, जगतामध्ये माय बापा खरंच मागावं तर काय मागावं म्हणते? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का सिबट हो, श्री गंगा
नदी का तट हो, यमुना का वंशी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। कृष्ण त्वदीय पर पंकज पंजराते, अद्देव नेमिष तुमानस राजहंस, प्राण प्रयाण समय कपवात पित्ते, कंठावरोधन विदो स्मरणं तुदस्ते। सुभद्रा मारती बर का, देवाकडे म्हणते मरताना फक्त तुझे नाव माझ्या कंठामध्ये येऊ। जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक वेळावर का देवाने हट्ट करावा, तुकोबारायांनी त्यांना हट्ट केला म्हणून मागावं। काय मागावं? संत संत देवाकडे आपल्या सांसारिक काय वस्तू मागितल्या, काहीतरी वेगळं मागितलं, असं काहीतरी कुठंतरी हेची व्हावी, जन्मोजन्मी पंढरीचा प्रत्येक जागी बघा राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, हेची कृपा देई देवा। काय काय तुकोबारायांनी जेव्हा जेव्हा भगवंतापुढे उभं राहावं त्या वेळेला देवाना हट्ट करावा आणि तुकोबारायांनी माय बाबा असं काही मागणं मागावं की ते आपल्या कामी यावं। खरं सांगू का, जगतामध्ये जर माणसं विलयाला चालेल, वाम मार्गाला चालेल, पापी बनतायत, अधर्मी बनतायत, अकृत्य करतायत, त्याचं कारण काय दुसरं असेल तर फक्त संगतीमुळे। संगती संग दोषा, जगतामध्ये ज्याची संगत बिघडली तो अधोगतीला गेला समजून घ्या, आणि जो सुसंगतीमध्ये आला त्याची मायबापो गती पवित्र झाल्यावर त्या लक्षात घ्या, भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये देवाकडे